मारलं जातं सिनेमामध्ये आणि जीवनही नष्ट केलं जातं. ते जे मुख्य सूत्रधार असतात असंच म्हणजे इतकी सुंदर कथा आजही पाहताना असं वाटतं की कालातीत म्हणजे कालजयी सिनेमा म्हणू आपण, की काळाच्या बरोबर चालणारा आणि प्रसंग आजही घडतायत किंवा आजही तेवढेच दक्ष राहायला पाहिजे. आखे जे आहेत आपल्या गुप्तहेर संघटना असो, लष्कर असो, पोलीस असो किंवा देशासाठी रक्षण करणारा प्रत्येक नागरिक असो, तर त्यांनी किती सतर्क राहायला पाहिजे हा संदेश 1968 मध्ये या सिनेमाद्वारे दिलेला आहे. आखे हा सिनेमा केवळ मनोरंजन नाही आहे. आखे हा सिनेमा नक्कीच आपलेही आखे म्हणजे डोळे उघडणारा किंवा डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालणारा सिनेमा आहे. रामानंद सागर यांचे अनेक सिनेमा होते. त्यानंतर आपणास आठवत असेल की दूरदर्शनवर प्रचंड मालिका जी रामायण आहे किंवा कृष्ण मालिका आहे. रामानंद सागर यांनी खूप निर्मिती क्षेत्रामध्ये फिल्मसृष्टी, दूरदर्शन याच्यामध्ये महान कामगिरी आहे आणि आखेसारखा एक अत्यंत तरलपणे घेतलेला विषय, हाताळलेला विषय, मनोरंजनासोबत देशभक्तीची प्रेरणा आणि षडयंत्राचा पर्दाफाश करणे किंवा त्याच्यावर मात करणे. काठ शह आहे त्याच्यामध्ये म्हणजे लढा मात आहे, बुद्धिमत्ता आहे, फुटीरता आहे आणि त्याच्यावर बुद्धी, चातुर्य आणि संयम हे दाखवून जे आपले गुप्तहेर मात करतात, जे गैरसरकारी गुप्तहेर संघटना असते ती देशविघातक कारवाया हाणून पाडते आणि निःपात करते शत्रूचा. असा हा सुंदर, अतिशय सुंदर, नितांत सुंदर आखे आजही तितकाच फ्रेश आहे. कधी कंटाळा आलाच तर हा सिनेमा मी आवर्जून पाहतो आणि हा सिनेमा पाहिल्यानंतर कधीही कंटाळा येत नाही. प्रत्येक कट टू कट सीन इतका फ्रेश वाटतो, आजही लागू पडतो आणि सर्वार्थाने आपलं मनोरंजन करतो. दुर्दैवाने धर्मेंद्रजी आज आपल्यात हयात नाहीत, परंतु आज त्यांच्या जयंतीनिमित्त मला त्यांच्या आखे या सिनेमाबद्दल मला जी थोडी बहुत माहिती आहे, थोड्याफार मोडक्या-तोडक्या शब्दामध्ये मला इथे व्यक्त करता आली. मला मनापासून बरं वाटलं. म्हणजे धर्मेंद्र यांना आदरांजली आहेच, परंतु ही माझा मोडका-तोडका प्रयत्न आपणास जर पसंत पडला असेल तर एक विनंती आहे, कृपया माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स पण करा. जेणेकरून मला माझा उत्साह वाढवण्यास मदत होईल. माझ्याकडची जी हिंदी सिनेमा, मराठी सिनेमाबद्दलची माहिती आहे ती मी अधिक मोकळेपणाने आणि अधिक विस्तारपूर्वक मी आपणासमोर वेळोवेळी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. कृपया लाईक, सबस्क्राईब, कमेंट आणि शेअर करणे